डिफिकल्ट कॅल्क्युलेशन टाईपचे एक्झाम्पल विचारले जात नाही. तर बोर्डला पेपर अगदी इझी असतो. तुम्ही जस्ट आत्ताच बघितलं 12चे रिझल्ट डिक्लेअर झाले, तर अगदी आउट ऑफ मार्क्स काही स्टुडंट्सने मिळवलेले. म्हणजे पेपर मॅथमॅटिक्स अगदी इझी लेवलचा असतो. तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजला पाहिजे. लार्जेस्ट साईज ऑफ रेक्टँगल म्हणजे एरिया मॅक्झिमम, तर त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह लेस दॅन 0 शो केला पाहिजे, जेणेकरून एरिया मॅक्झिमम कन्सेप्ट अप्लाय करता आला पाहिजे. ओके, कॅल्क्युलेशन खूपच डिफिकल्ट असणारे न्यूमेरिकल्स बोर्डला कधीही पडत नाही. बघा, लक्ष द्या. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 मध्ये अँड ओपन सिलेंड्रिकल टँक. ओपन आणि कसा आहे तो सिलेंड्रिकल, वरती ओपन आहे, बेसला तो क्लोज आहे. ओपन सिलेंड्रिकल टँक हुज बेस इज ए सर्कल, ज्याचा बेस सर्क्युलर आहे, इज टू बी कन्स्ट्रक्टेड ऑफ मेटल शीट. मेटल शीट पासून तो बनवलेला आहे. सो ॲज टू कंटेन व्हॉल्यूम ऑफ पाय ए क्यूब क्युबिक सेंटीमीटर ऑफ वॉटर. युनिट दिलेलं आहे क्युबिक सेंटीमीटर, म्हणजे डायमेन्शन जे आहेत ते कशात आहेत, लेंथ कशात आहेत, सेंटीमीटरमध्ये. लक्षात ठेवा. तर त्यामध्ये व्हॉल्यूम वॉटरचं किती फिल झालं पाहिजे, पाय ए क्यूब क्युबिक सेंटीमीटर, एवढं व्हॉल्यूम वॉटरचं त्यामध्ये फिल झालं पाहिजे. आणि फाइंड द डायमेन्शन. तर त्या सिलेंडरचे डायमेन्शन काय, म्हणजे बेसची रेडियस किती ठेवायची आणि सिलेंडरची हाईट किती ठेवायची, तर त्याच्या डायमेन्शन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो दॅट क्वांटिटी ऑफ मेटल शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. आता मेटल शीट कुठं लागणार आहे, सिलेंडर तयार करण्यासाठी. म्हणजे काय, कर्व्ड सरफेसला आणि बॉटमला, कारण तो ओपन सिलेंड्रिकल टँक आहे. ओके, क्लोज नाही, ओपन आहे, वरती लागणार नाही, फक्त कुठं बेस आणि त्याचा कर्व्ड सरफेसला. आता जर आपण एका एंडला जर तो कट केला आणि ओपन केलं तर काय तयार होणार आहे, याचा रेक्टँगल. ओके, आणि बेस काय असणार आहे, एक सर्कल. आता आपण याच्यात हा ओपन सिलेंड्रिकल टँक आहे. आता यातलं गिवन काय काय आहे आणि तुम्हाला शो काय करायचं आहे, तर तुम्हाला फाइंड काय करायचं आहे तिथं, डायमेन्शन, म्हणजे त्याचा बेसची रेडियस किती आणि हाईट किती हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यामध्ये व्हॉल्यूम किती फिल झालं पाहिजे, तर पाय ए क्यूब क्युबिक सेंटीमीटर एवढं व्हॉल्यूम, एवढं पाणी त्यामध्ये बसलं पाहिजे. आणि क्वांटिटी ऑफ मेटल शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. क्वांटिटी ऑफ मेटल शीट कुठे लागणार आहे, सिलेंडर तयार करायला, म्हणजे सरफेस एरिया, सरफेसला आणि बॉटमला. तर सरफेस एरिया कशाने बनलेला असणार आहे, मेटलने, मेटल शीटने. तर ती क्वांटिटी काय दाखवायची तुम्हाला, मिनिमम. म्हणजेच सरफेस एरिया, त्या सिलेंड्रिकल टँक तयार करण्यासाठी लागणाऱ्या मेटल शीटचा सरफेस एरिया हा काय दाखवायचा आहे, मिनिमम. ओके, म्हणजे सरफेस एरियाचा डबल डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह किंवा ग्रेटर दॅन 0. हा लक्षात आहे. मग इथं आपण कन्सिडर करू, लेट आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर बेस. त्या सिलेंडरचा सर्क्युलर बेस, त्या टँकचा सर्क्युलर बेस, त्याची रेडियस आर. आणि एच इज द हाईट ऑफ टँक, हाईट ऑफ सिलेंडर और सिलेंड्रिकल टँक. टँकची हाईट काय घेतली आपण, एच. ओके, मग आता त्यांनी जे काही दिलेलं आहे, आर तुम्ही रेडियस घ्या किंवा त्याला व्हेरिएबल एक्स कन्सिडर करा, वाय कन्सिडर करा, कसंही. आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर बेस अँड एच इज द हाईट. व्हॉल्यूम ऑफ वॉटर किंवा व्हॉल्यूम, जेवढं त्या सिलेंडरचं व्हॉल्यूम तेवढंच त्यामध्ये काय असणार आहे, वॉटर फिल होणार. सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर इनसाइड द सिलेंडर किंवा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सिलेंडरचं व्हॉल्यूम फी इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, बेसचा एरिया किती, पाय आर स्क्वेअर, आणि त्याला कशाने, हाईटने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे पाय आर स्क्वेअर इंटू एच. हे झालं व्हॉल्यूम. तर त्यांनी दिलेलं आहे व्हॉल्यूम किती दिलेलं आहे वॉटरचं, पाय ए क्यूब. पाय ए क्यूब इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. पाय कॅन्सल होतील, रेडियसच्या फॉर्ममध्ये एचला आपण व्हेरिएबल एलिमिनेशनसाठी घेऊ. एच इज इक्वल टू काय येणार, ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर. ओके, तर ही आहे त्या सिलेंडरच्या हाईटची व्हॅल्यू. तर एच इज इक्वल टू ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर. तर याला मी 1 नंबर दिला. आता बघा,
आपल्याला फंक्शनकडे जायचंय. सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया असं मी त्याला म्हणतो. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ते सिलेंडरचा सिलेंड्रिकल टँक, तर तो ओपन आहे टॉपला. यस इज इक्वल टू, या साईडला आपण ओपन जर केलं तर तो काय तयार होतो, रेक्टँगल. याची लेंथ म्हणजे या सर्कलचा काय असणार, सर्क्युम्फरन्स. तर त्याचा एरिया काय झाला 2πr सर्क्युम्फरन्स इनटू ब्रेड त्याचे असणार h, 2πrh प्लस बेसचा सर्क्युलर बेस, त्याचा एरिया सर्कलचा एरिया πr². आता हा जो h आहे त्या जागी व्हॅल्यू काय टाकायची, a³/r². सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय होईल, सरफेस एरिया 2πr आणि h च्या जागी a³/r². एक r यातला काय होईल, कॅन्सल, प्लस πr² म्हणजेच 2π a³/r प्लस πr². दिस इज द फंक्शन सरफेस एरिया. आता याचाच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्ट घ्यायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू द रेडियस. काही बघा, ds/dr 2π a³ कॉन्स्टंट, 2π a³ आणि 1/r चा डेरिव्हेटिव्ह -1/r² प्लस पाय कॉन्स्टंट r² चा डेरिव्हेटिव्ह 2r. मग ds/dr याचीच व्हॅल्यू रूट्स ऑफ, याचे रूट आपल्याला फाइंड करायचे आहे. रूट्स ऑफ ds/dr इज इक्वल टू 0. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल 0, याचे रूट फाइंड करायचे. मग काय होईल रे, ds/dr म्हणजेच मायनस साइन आहे 2π a³/r² प्लस 2πr इज इक्वल 0. मायनस टर्म इकडं प्लस, 2πr इज इक्वल टू 2π a³/r². 2π कॅन्सल, यावरूनच r³ इज इक्वल टू a³ म्हणजेच r इज इक्वल टू a आणि युनिट काय त्याला सेंटीमीटर. तर बेसची रेडियस किती पाहिजे, a सेंटीमीटर. आता आपण बघू सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचा काय होईल, d2s/dr². तर -2π a³ हे काय करायचं, ॲज इट इज कॉन्स्टंट -2π a³ आणि 1/r² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, -2/r³. डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्ट, r च्या रिस्पेक्ट, प्लस 2πr, 2π कॉन्स्टंट, r चा r च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1. या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये d2s/dr², r इज इक्वल टू काय आलाय, a. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि a इज एनी पॉझिटिव्ह नंबर, कॉन्स्टंट नंबर. तर हेच काय येणार 4π a³ अपॉन r च्या जागी a व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली a³ प्लस 2π, a³ कॅन्सल, 4π प्लस 2π 6π आणि इट इज ग्रेटर दॅन 0. डबल डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच काय, कन्क्लुजन काय यावरून, डबल डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इज मिनिमम ॲट दॅट पॉइंट. फंक्शन म्हणजेच कोण, तर टोटल सरफेस एरिया त्या मेटल शीट त्या सिलेंडरला तयार करण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच सरफेस एरिया एस इज मिनिमम ॲट r इज इक्वल टू a सेंटीमीटर. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, एक नंबर इक्वेशन वरून काय हाईट आता कॅल्क्युलेट करायची, h इज इक्वल टू a³/r². तर a³ अपॉन a² म्हणजेच a सेंटीमीटर. म्हणजेच डायमेन्शन त्या सिलेंडरच्या डायमेन्शन, रेडियस ऑफ बेस त्या टँकची किती, a सेंटीमीटर अँड हाईट ऑफ टँक किती पाहिजे, त्या टँकची हाईट सुद्धा h किती, a सेंटीमीटर. ओके, तर हे झालं त्याच्याच डायमेन्शन. सो दॅट व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज π a³. बघा
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 सगळे थेरॉटिकल एक्झाम्पल आहेत. तर यातले काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. फक्त प्रॅक्टिससाठी आहे. मोर डिफिकल्ट कॅल्क्युलेशन लेवलचे एक्झाम्पल बोर्डला येत नाही, हे लक्षात ठेवा. बघा, द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. पेरिमीटर ही काय आहे? गिवन आहे 10 सेंटीमीटर. इफ वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर. तर ट्रायंगलची एक साइड पण दिलेली आहे, गिवनच आहे हा पार्ट. व्हॉट आर द अदर 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. आता हे काय विचारलंय तुम्हाला की इतर 2 साइड त्या ट्रायंगलच्या काय असतील फॉर इट्स मॅक्झिमम एरिया. काय आपल्याला पाहिजे? त्या ट्रायंगलचा एरिया मॅक्झिमम. ओके, मग एरिया हे काय झालं तुमचं फंक्शन, आणि पेरिमीटर आणि एक साइड दिलेले आहे. तर इतर 2 साइड फाइंड करायच्या जेणेकरून त्या ट्रायंगलचा एरिया मॅक्झिमम असण्यासाठी. मग ट्रायंगल एबीसी आपण घेतला. आपल्याला माहिती आहे की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ए ट्रायंगलच्या एबीसी ट्रायंगलच्या ए अँगलच्या अपोजिट साइडची लेंथ ए, बी च्या अपोजिट साइड बी, सी च्या अपोजिट साइडची लेंथ सी. मग ए च्या अपोजिट साइडची लेंथ बी सी इज इक्वल टू मी कन्सिडर काय केलं 4 सेंटीमीटर. मग ट्रायंगल एबीसी मध्ये बी सी ए 4 सेंटीमीटर आणि त्याचा पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल इट्स साइड्स. तर ए प्लस बी प्लस सी, याची व्हॅल्यू काय दिलेली त्यांनी 10 सेंटीमीटर. ओके, आणि ए प्लस बी प्लस सी म्हणजेच 2 टाइम्स एस काय म्हणायचं सेमी पेरिमीटर. ओके, त्या ट्रायंगलचा सेमी पेरिमीटर हा आपण बघितलेला हिरोज फॉर्म्युला वगैरे डिस्कस केला. तर 2s इज इक्वल टू 10 म्हणजे s इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हे आपल्याला इथं मिळालं. आता बघा, अजून इथं a च्या जागी मी व्हॅल्यू टाकली 4 प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 10. ओके, पेरिमीटरची व्हॅल्यू 10 म्हणजेच बी प्लस सी ची व्हॅल्यू मिळाली 6. 4 इकडे गेला मायनस. बी ची व्हॅल्यू काय मिळते 6 मायनस सी. याला मी 1 नंबर इक्वेशन दिलं. ओके, आता त्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल, याला हे सिंबल आपण वापरू. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला? हिरोज फॉर्म्युला. स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. पेरिमीटर सेमी पेरिमीटर वगैरे दिलेला असेल तर मग या ट्रायंगलचा एरिया स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट केल्या. एस ची व्हॅल्यू आहे 5 इंटू 5 मायनस 4. ओके, ए ची व्हॅल्यू आहे 4 सेंटीमीटर. इथे काय होईल 5 मायनस बी, बी म्हणजेच काय 6 मायनस सी, मायनस मायनस प्लस होईल, आणि एस मायनस सी म्हणजेच 5 मायनस सी. एस ची व्हॅल्यू काय 5. बोला आता एरिया ऑफ ट्रायंगल स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू 5 मायनस 4 1. इथं 5 मायनस 6 मायनस 1 तर काय येणार सी मायनस 1 आणि 5 मायनस सी 5 आहे. ओके, मग डेल्टा स्क्वेअर दोन्ही साईडचा मी स्क्वेअर केला तर 5 इंटू सी मायनस 1 आणि 5 मायनस सी ही व्हॅल्यू मिळाली. तर हेच आहे तुमचं फंक्शन. याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू सी. सीच्या रिस्पेक्ट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता तर काय येईल मग डेल्टा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स डेल्टा इंटू डी डेल्टा बाय डी सी, डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू साइड सी. राईट साईडला 5 कॉन्स्टंट आणि डी बाय डी सी, कोणाचा सी मायनस 1 आणि 5 मायनस सी. तर या दोघांमध्ये प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा. 5 इंटू बोला सी मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सी 1 इंटू 5 मायनस सी प्लस 5 मायनस सी इंटू सी मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह सी मायनस 1 इंटू 5 मायनस सी चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच ते होणार 5 इंटू, किंवा इथंच तुम्ही डायरेक्ट सिम्प्लिफाय करून घेतलं तरी हरकत नाही. 5 मायनस सी प्लस सी मायनस 1. एक मिनिट, मायनस 1. ओके, इथं मिस्टेक झाली, प्रॉडक्ट रूल नाही. तर सी मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 इंटू 5 मायनस सी प्लस सी मायनस 1 ॲज इट इज. 5 मायनस सी चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1, 5 कॉन्स्टंट मायनस सी चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1. ते सिम्प्लिफाय केलं 5 इंटू
5 मायनस सी प्लस 1 तेच येणार 5 इंटू 6 मायनस 2c म्हणजेच 10 इंटू 3 मायनस सी ही झाली 2 डेल्टा डी डेल्टा बाय डी सी ची व्हॅल्यू मग डी डेल्टा बाय डी सी याची व्हॅल्यू येईल 5 इंटू 3 मायनस सी अपॉन डेल्टा ओके एरिया ऑफ ट्रायंगल मग आता ही टर्म डिवाइडला आहे त्याला आता हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फॉर रूट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत रूट्स ऑफ डी डेल्टा बाय डी सी इज इक्वल टू 0 याचे रूट फाइंड करायचे आहेत काय होईल रे 5 इंटू 3 मायनस सी अपॉन डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजेच डेल्टा इकडं कॅन्सल होईल 3 मायनस सी इज इक्वल 0 और सी इज इक्वल टू 3 आणि ही सी ची व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली म्हटलं सी ची व्हॅल्यू ॲज इट इज आपण सध्या ठेवू आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काय होईल आता डी टू डेल्टा अपॉन डी सी स्क्वेअर इज इक्वल टू बघा 5 कॉन्स्टंट ॲज इट इज आहे आता या दोघांमध्ये क्वोशंट रूल अप्लाय करायचा काय होईल डेल्टा इंटू 3 मायनस सी चा डेरिव्हेटिव्ह -1 मायनस 3 मायनस सी ॲज इट इज इंटू डेल्टाचा डेरिव्हेटिव्ह डी डेल्टा बाय डी सी अपॉन डेल्टा स्क्वेअर ओके आता याला सिम्प्लिफिकेशन करू समजलंय हे ट्रायंगल त्याचा पेरिमीटर दिलेला होता तर बी ची व्हॅल्यू 6 मायनस सी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला अप्लाय केला एस ची आणि बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली फंक्शन मिळालं डिफरन्शिएट केलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 रूट्स फाइंड केले सी ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि आता डबल डेरिव्हेटिव्ह त्याच फंक्शनचा बघा आता काय येणार आहे डी टू डेल्टा अपॉन डी सी स्क्वेअर इज इक्वल टू आता इथं डी डेल्टा बाय डी सी याची व्हॅल्यू काय आलेली 5 इंटू 3 मायनस सी अपॉन डेल्टा इथं व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली 5 इंटू मायनस डेल्टा मायनस 3 मायनस सी इंटू 5 इंटू 3 मायनस सी अपॉन डेल्टा आणि टोटल एल डिवाइड काय डेल्टा स्क्वेअर आता याने इकडं क्रॉस मल्टिप्लाय केलं 5 इंटू मायनस डेल्टा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 मायनस सी दोनदा आहे तर 3 मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डेल्टा स्क्वेअर झाले आता यालाच पुढे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आता बी ची व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू किती मिळाली 3 फॉर d2 डेल्टा बाय dc स्क्वेअर and c is equal to 3 व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर 5 इंटू मायनस डेल्टा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हे काय होईल 0 आणि टोटल एल डिवाइड करून आहे डेल्टा स्क्वेअर मग हे कॅन्सल काय येते व्हॅल्यू -5 आणि ती कशी आहे लेस दॅन 0 निगेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह लेस दॅन 0 देयरफॉर डेल्टा इज मॅक्सिमम फंक्शन इज मॅक्सिमम फंक्शन म्हणजेच कोण एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्सिमम अँड c इज इक्वल टू 3 आणि फ्रॉम इक्वेशन फर्स्ट b इज इक्वल टू 6 मायनस c 6 मायनस 3 इज 3 तर b ची व्हॅल्यू सुद्धा 3 मिळाली देयरफॉर अदर टू साइड्स त्या ट्रायंगलच्या आर 3 and 3 युनिट ओके म्हणजेच तो ट्रायंगल काय असला पाहिजे आयसोसिलस